हाय फ्रेंड, नमस्कार. बघा आता ही वेपर्सला ठेवले बघा मी करून तुरटीच्या पाण्यात ठेवले हे करून वेपर्स करून आणि सकाळच्याला उकडायचे त्याला आणि मग नंतर वाळू घालायचे. आणि बघा त्या रव्याच्या पापड्या त्या पाटी भरून केल्या पण पाहुणे आले होते मग सगळ्यांनाच केल्या. मग आता हे आमच्यात नवीन म्हणजे तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्यात असेल ती पण आमच्यात कांद्याचा एक प्रकार असतो म्हणजे उन्हाळ्यातच तो केला जातो. जसं की आपण पापड्या वगैरे पापड्या शेवया हे वेपर्स तांदळाच्या पापड्या परत तांदळाच्या कुरवड्या गव्हाच्या कुरवड्या असं आपण करून ठेवतो का ह्या उन्हाळ्याच्या. त्यामुळे आम्ही पण तसंच करून ठेवतो कांद्याचं. बघा हा कांदा कसा चिरला आहे, आपण कसं चिरतो का तसा हा कांदा चिरला आहे. परत आता हा सगळं एक 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 असं बाजूला काढायचं, निलग करायचं, ह्याला असं फोडून निलग करायचं. आणि संध्याकाळी काय करायचं असंच वाळू घालायचं आणि मग सकाळच्याला काय करायचं त्याला मीठ टाकायचं सगळीकडे असं हलवायचं आणि तो उन्हाला वाळवून घ्यायचा. कडंग वाळवून घ्यायचा उन्हाला. आणि तो डब्बा भरून ठेवतात आमच्यात, मोठे मोठे डबं भरून ठेवतात आम्ही कांद्याचं बरं का. आणि मग आपण कसं पाहुणारवळं वगैरे आल्यानंतर आपण कसं कुरवड्या पापड्या भजे करतो का तसं आमच्यात कांदा पण तळून दिला जातो ताटाला. तुमच्याकडं आहे का बघा असं? आमच्याकडं असते तसं बघा. म्हणून आम्हाला कांद्याचं पण भरपूर करून ठेवतो आम्ही. आणि आपल्याला घरी पण आपण कधी पण करू शकतो तोंडी लावायला कांदा. बघा जेवणाबरोबर तोंडी लावायला आपण ओला कांदा चिरून खातो बरोबर का. पण आम्ही काय करतो असं तळून असं जास्त करून ठेवतो. आपण जसं पापड्या करून ठेवतो तसा आम्ही कांदा करून ठेवतो. मग थोडा जर तळला ना कांदा असा बघा कसा मोठा फुलतो, असा पापड्यासारखा फुलतो कांदा. बघा एक 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 म्हणजे असं आपण कशी पापडी खातो तसा कांदा खायचा. बघा लय छान लागतो. तुम्ही ही रेसिपी करून एकदाच बघा मी जसं सांगितले तसे. वाळून अजून एवढं सांगते तुम्हाला. आदल्या दिवशी काय करायचं म्हणजे संध्याकाळी चिरायचा आणि संध्याकाळी म्हणजे आपल्या खोलीतच असं लय बी उन्हाला नाही टाकायचा, हवेला म्हणजे सावलीला वगैरे हातरायचा असा फोडून सगळा. आणि ओल्यात ओलं तर त्याला मीठ लावलं ना असं पाणी सुटते, जरा त्याला हडकू द्यायचं. आणि मग जरा थोडा सुकला की मग मीठ लावायचं त्याला आणि मग तो उन्हाला टाकायचा. आणि मग तो वाळतो कडंग वाळला. आपण येसरायला आता कोणाच्यात ओलाच कांदा घालून करते ते, पण आमच्या इकडं येसरायला पण कांदा आदल्या दिवशीच असं चिरून वाळू घालून मग तळून टाकतात. तसं हे पण मग परत उन्हाला वाळू घालून कडंग वाळू घालून घ्यायचा आणि डब्यात भरून ठेवायचा. आपल्याला वर्षभर लागेल एवढा करून घ्यायचा. एक डब्बा केला ना आमच्यात पायलीचा एक म्हणजे 4 शेराचा एक डब्बा बनवून ठेवते, बरेच दिवस जाते आम्हाला. आणि मग हिवाळ्यातसुद्धा कधी कधी ऊन असतंच की आपल्याला पाहिजे असलं तर मग आपण त्यावेळेस पण करू शकतो. दिवाळीनंतर पण ऊन असतेच की आपल्याला खायचंच म्हणल्यानंतर आपण कधी पण करू शकतो, उन्हाला घालू शकतो बरोबर का. पण तुम्हाला एकदा करून बघा, आवडल्यास तुम्ही परत स्वतःहून करून ठेवजाल घरी आपल्या. एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडलं तर नक्कीच कराल अशी आशा करूया. कारण आमच्याकडं तर ती आहे रेसिपी, आम्ही करतो म्हणून तुम्हाला सांगितले मी. चला तर मग बाय.